आहेत. चा वेळ घेताय, तब्बल 5 मिनिटं झालेत. येस, कमलेश आणि समीर जगताप. कमलेश जगताप ही जोडी मैदानामध्ये या महत्वाच्या मॅच मध्ये. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्राची ही पहिल्या हाफची शेवटची लढत आपण पाहतोय, ज्यामध्ये समीर जगताप आणि कमलेश जगताप हे प्रारंभिक फलंदाज मैदानामध्ये असतील. सिद्धांतने मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. या मॅच मध्ये चांगला खेळ करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर जरूर असेल, कारण JSKCC मोरगिरी संघामध्ये आकाश मोरे, सिद्धांत मोरे त्यांच्या समेत जर आपण पाहिलं तर विशाल सकपाळ यांसारखे आयकॉन खेळाडू एकाच संघामध्ये पाहायला मिळतात. आणि मगाशी राकेश सावंत गुरुजींनी जो उल्लेख केला ना, तो उल्लेख फार महत्त्वाचा होता, कारण ज्यावेळेस MS धोनींनी भारतीय संघाची कर्णधारपद भूषवायला सुरुवात केली त्यावेळेस MS धोनीच्या संघामध्ये सचिन तेंडुलकर कर्णधार होता, वीरेंद्र सेहवाग हा देखील माजी कर्णधार राहिला होता, राहुल द्रविड हा देखील कर्णधार होता आणि सौरभ गांगुली हा देखील माजी कर्णधार होता. अशा 4-5 कर्णधारांचा असणारा संघ MS धोनीने खऱ्या अर्थाने त्याचं प्रतिनिधित्व केलं, नेतृत्व केलं. चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. लेगबाईच्या स्वरूपामध्ये पहिली धाव मिळेल, पहिली धाव अंकित केली जाईल. अवांतरच्या स्वरूपामध्ये डावाचा शुभारंभ होतोय. सिद्धांत वेगवान गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये करताना पाहायला मिळालाय. सकाळच्या सत्रामध्ये इंजरी नक्कीच त्याला होती, दुखापतग्रस्त होता, परंतु संघासाठी सर्व समर्पित असणारं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, अष्टपैलू गोलंदाज आहे. हा मात्र आपल्या संघासाठी मैदानामध्ये उतरलाय आणि आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी देखील केली, फलंदाजी देखील. आउटसाइड ऑफ स्टंप, गॅप शॉट सिलेक्शन, गतीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, चौकार. शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून त्याला केवळ दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा झाली. 4 धावा मिळत आहेत, 5 धावा धावफल कव्हर लागल्यात. 5 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन संपूर्ण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण खेळाडूंचं. सह्याद्री प्रीमियर लीग ही स्पर्धा आज भल्या मोठ्या क्रीडांगणावर खेळवली जाते. डे आणि नाईट स्वरूपामध्ये असणारी ही स्पर्धा आहे. अगदी फ्लड लाईट्स मध्ये आपण या स्पर्धेचा आनंद घेताय. मागच्या 2 दिवसापासून त्याचा आपण एक नजराणा पाहताय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, षटकार. समीर जगताप इज ऑन फायर. SBL चा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. सिद्धांत मोरेच्या गोलंदाजीवर वार, चेंडू सीमा पार, षटकार. 11 धावा धावफल कव्हर लागल्यात. सन्माननीय नितेशजी कदम साहेबांकडून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये. दोन्ही फलंदाजांसाठी हे पारितोषिक असेल, कॅश पारितोषिक असेल. आउटसाइड ऑफ स्टंप, इथे झेल टिपण्याची संधी. हातामध्ये आलेला झेल सोडलाय. एक महत्वाचा झेल या मॅच मध्ये, कारण ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आला ना, तोच एक झेल पॉइंट रिझन मध्ये सोडला गेलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये ही चूक करण्यात आली आहे. हा झेल किती महागडा ठरणार आहे ना, तो येणारा काळ नक्कीच दाखवून देईल. परंतु गोलंदाजाकडे देखील प्रशंसनीय बाब आहे, कारण गोलंदाजाने हा झेल सोडल्यानंतर देखील कोणती रिॲक्शन दिली नाही, ऍक्शन केली नाही. शांत चित्ताने परत आपल्या गोलंदाजी मार्कवर गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. सिद्धांत मोरे हाच एक मोठ्या खेळाडूची असणारी एक आपण म्हणतो ना आउटसाइड ऑफ स्टंप. इथे देखील आउटसाइड एज, इथे देखील यष्ट्यांच्या मागे चूक. पुन्हा एकदा फलंदाजाला जीवनदान. दोन्ही फलंदाजांना जीवनदान या मॅच मध्ये मिळाले. नवसंजीवनी या इनिंग मध्ये मिळाली आणि अनफॉर्च्युनेटली गोलंदाज अगदी तोच आहे सिद्धांत मोरे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 2 झेल सोडलेत आणि आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. तरी देखील सिद्धांत अतिशय शांत आहे. एका मोठ्या खेळाडूची निशाणी आहे, कारण या प्रेशरवाल्या सिच्युएशन मध्ये स्वतःला शांत ठेवतात आणि चांगला खेळ करतात. हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर अधिक वेगानं बाहेर गेला. चेंडू निर्धाव चाललाय. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर. 12 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. प्रारंभिक जोडी चांगली फलंदाजी करते या मॅच मध्ये. सचिन 11 जय हनुमान तामसडे या संघाचे प्रारंभिक फलंदाज. कमलेश जगताप, समीर जगताप आणि आदेश राकेश गुरुजींनी ज्याप्रमाणे बक्षीस लावलं, नितेश कदम साहेबांनी जे बक्षीस लावलं, त्या बक्षिसानंतर मात्र धावांचा ड्राफ्ट आला, दुष्काळ आला. पहिल्या 3 चेंडूंवर 10 धावा होत्या, तदनंतरच्या 3 चेंडूंवर धावा आल्या नाहीत.
अगदी ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या खेळामध्ये या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बक्षिसं लावले जातात ना त्या वेळेस फलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये एकतरी फलंदाज बाद होतात किंवा अशा प्रकारे चेंडू निर्धाव जातात. हे आपण अनेक वेळा पाहिलंय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत आयोजित ही लाख मुलाची स्पर्धा. एक स्पर्धा पोलादपूर तालुक्याच्या स्वाभिमानासाठी, एक स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंच्या उत्कर्षासाठी, एक स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील खेळाडू घडवण्यासाठी, एक स्पर्धा ही फक्त क्रिकेटसाठी, ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी. ही स्पर्धा आहे केवळ क्रिकेटसाठी आणि क्रिकेटसाठी. अशी ही लाख मुलाची स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे. माझ्यासोबत सकाळच्या सत्रापासूनच नवनाथ बाबा आहिरे आजच्या दिवसामध्ये उपस्थित राहिलेत. आज तिसरा दिवस आहे. कार्याध्यक्ष आहेत राज्य प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ बाबा आहिरे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. राकेश सावंत गुरुजी अर्थातच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. अमितजी गाडगे साहेब पहिल्या दिवसापासून या मैदानावर मेहनत करत आहेत. जे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. ये इसके हाथ को फेविकॉल चिपकाओ यार, लावा याच्या हाताला. अगदी त्याच खेळाडूच्या हातामध्ये चेंडू चाललेत आणि दोन हातांमधून जसा हात आपण लहानपणी अंडरआर्म क्रिकेटमध्ये म्हणायचो ना अगदी त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण चालू आहे. त्याला म्हणजे ज्या वेळेस खेळाडूचा दिवस खराब असतो ना चेंडू त्याला फॉलो करत असतो. आता आपण जर पाहिलं तर या खेळाडूला जिथं तिथं ठेवलं जाते त्या ठिकाणी चेंडू चाललाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका, चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये येतो हा चौकार. आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. काय परिस्थिती आहे बघा ना. 2 झेल सोडलेत, तिसरा झेल देखील सोडला आणि त्यानंतर एक चौकार आलाय. जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय नवनाथ बाबा आणि त्यामुळेच गोलंदाजी करणाऱ्या टीमचा मोराल थोडा डाऊन होणार आहे. आत्मविश्वास हा थोडासा कमी होणार आहे कारण तुम्ही क्षेत्ररक्षकांनी साथ दिलेली नाही आतापर्यंत गोलंदाजांना. हाफ ट्रॅकर बॅकफील्डला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय. झेल टिपण्याची संधी दरम्यान एक सुरेख झेल टिपलाय. खेळाडू होतोय बाद. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा. साडेसाती पनवती आपण रात्री एकूण धावा पाहिलं ना तर 17 धावा लागल्या धावफलकावर. पहिला गडी बाद झालाय. 70 रन्स ऑन दी बोर्ड. सूरज आणि सिद्धांत चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली परंतु जर पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नव्हती. इथे हा झेल टिपलाय. अर्थातच तिथे खेळाडू सिद्धांत मोरे आहे त्याने हा झेल टिपलाय. एक महत्वाच्या क्षणी एका चांगल्या खेळाडूच्या हातामध्ये तो चेंडू गेला आणि सिद्धांत स्वतःला झोकून दिलं. डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला आणि सुरेख असा झेल टिपलाय. सिद्धांत मोरे आज अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळतोय. हॅलो चेक. अमितदादा घाडगे आपण कुठे असाल या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. अमितदादा घाडगे पटकन या. आणि यानंतर तयार राहत आहे शिर भैरवनाथ चढवणे आणि साई इंडियन्स कामते दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाने चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चिपकलाय. मागचा झेल होता तो निसटला परंतु हा चेंडू चिपकलाय. यानंतर शेवटचा ग्रुप या लीग फेज मधला त्यामध्ये पहिली मॅच साई इंडियन्स कामते आणि शिर भैरवनाथ चढवली या दोन संघांमध्ये प्रारंभिक लढत पाहायला मिळेल. चला तर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 झेल सुटले होते त्यानंतर सिद्धांत मोरेच्या गोलंदाजीवर 12 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. अमितदादा घाडगे आपण कुठे असाल या पटकन. अमितदादा घाडगे किंबहुना योगेशदादा मालुसरे आपण इथे जवळपास असाल तर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर. राईट ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट गोलंदाजी. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाला होता फलंदाज आणि इथे चेंडू निर्धाव चाललाय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. गोलंदाज आहे सिद्धांत मोरे.
तिसरं षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसरं षटक पुरागमन करणारं ठरलं. सूरजनं केवळ 5 धावा खर्च केल्या. एक गडी बाद देखील केला. या षटकाचा पहिला चेंडू देखील निर्धाव आला. या आधीच्या मॅच मध्ये सिद्धांतने सलग 5 चेंडू निर्धाव टाकले होते आणि 6व्या चेंडूवर एक रिव्हर्सचा फटका चौकार आला होता. हा देखील ऑफ स्टिकच्या बाहेर जिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, डीप पॉइंट रिझनला खेळाडू तैनात करण्यात आले. अगदी याच फटक्यासाठी आउटसाइड ऑफ स्टंप आक्रमण करण्यात येत आहे आणि इथे जर पाहिलं ना तर केवळ एकेरी धाव मिळते. समीर जगताप त्याच्या समेत न्यू बॅटर रवीला पाहतोय आपण. रवीनं फायफर या स्पर्धेमध्ये अर्जित केलाय. 5 विकेट हॉल त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालाय. आतापर्यंत जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या सुशांत मोरेच्या बॅटमधून आली आहे. त्याने 90 धावा उभारल्यात आणि एकूण 5 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेली आहेत. बॅट सरदारमध्ये होता, चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू अलॉंग दी कार्पेट चाललाय. लॉंग वाईडिश लॉंग ऑनच्या रिझन मध्ये तिथे एकेरी धाव अर्जित केली जाईल. एक अर्धशतक सुशांत मोरेच्या बॅटमधून आलं, जो श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण संघाचा फलंदाज आहे. एक अर्धशतक कालिका माता 11 चरई संघाच्या अदिनाथ चिकनेच्या बॅटमधून आलं. एक अर्धशतक संदीप येरुळकर जो शिवशंभ अडावळे संघाचा फलंदाज आहे त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन लेग साईडला फटका खेळलाय. त्या खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. यानंतर एक अर्धशतक जननी माता चरई संघाचा कर्णधार विनोद शिर्केच्या बॅटमधून आलं आणि एक अर्धशतक सुशांत मोरेच्या बॅटमधून आलंय. असे एकूण 5 अर्धशतक या स्पर्धेमध्ये झळकावले गेलेत. साहिल शेडगेच्या बॅटमधून देखील एक अर्धशतक आलंय. दोन 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावर लागल्यात. राईट आर्म राऊंड विकेट करतोय सिद्धांत मोरे गोलंदाजी. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि हा प्रयत्न असफल ठरला. चेंडू निर्धाव चाललाय. सिद्धांत मोरे राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या षटकातील असेल. 2.5 षटकांची समाप्ती, 23 धावा फलकावर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हार्ड लेन गोलंदाजी करण्यात आली. चेंडू बॅटच्या इनर एजला लागलाय, टॉप एजला लिडिंग एजला लागलाय. चेंडू हवेमध्ये गेला तर दूर मात्र ऑफ साईडला एक धाव आली आहे. ड्रिंक्स ब्रेक असेल, लगेचच आपण पाणी घेऊन मैदानामध्ये जायचंय. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय स्क्रीनवर श्री चंद्रकांत दादा मोरे साहेब त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलंय. आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास, महाराष्ट्र राज्य, महाड विधानसभेचे कार्यतत्पर, कार्यसम्राट, गोरगरिबांचे कैवारी, आमदार महाड विधानसभा भरतशेठ गोगावले साहेब यांचं होर्डिंग आपण पाहतोय. वैभवदादा चांदे साहेब, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती महाड. त्यानंतर गणपत वाडकर, सल्लागार, कांगोडीगड क्रिकेट क्लब कामते विभाग यांचं देखील आपण होर्डिंग पाहतोय. त्यानंतर पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष आदरणीय कोकणरत्न स्वर्गीय रतन टाटा बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड विजेते किसनदादा भोसले साहेब यांचा देखील होर्डिंग आपण पाहतोय. त्यानंतर उद्योजक परागदादा दरेकर साहेब ज्यांनी संपूर्ण या सह्याद्री प्रीमियर लीगच्या स्पर्धेसाठी टी शर्ट पुरस्कृत केलेत ते सन्माननीय दाते परागदादा दरेकर यांचा देखील होर्डिंग आपण स्क्रीनवर पाहतोय. त्यानंतर शिवसेना युवा सेनेचे संपर्क प्रमुख, महाड विधानसभेचे संपर्क प्रमुख, पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र विजयजी शेलार साहेब यांचं देखील होर्डिंग आपण पाहतोय. विजयजी दळवी साहेब, अनिलजी दळवी साहेब जे युवा सेनेचं डॅशिंग नेतृत्व आणि देवळे विभागाचे एक खरं तर सक्रिय कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं देखील होर्डिंग आपण पाहिलं. सन्माननीय रोहितजी उतेकर उद्योजक आणि नितीनजी उलारकर समाजसेवक यांचं देखील होर्डिंग आपण स्क्रीनवर पाहतोय. त्यानंतर ज्यांच्या नावाचा उल्लेख आपण मगाशीच केला ते सन्माननीय आदरणीय विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री चैतन्यदादा श्रीकांत रांगणेकर यांचं देखील होर्डिंग आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आणि मालिकावीराचे चषक आणि जी रक्कम आहे ते धनादेश सुपूर्द करण्यात आलंय, पुरस्कृत करण्यात आलंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं काम आहे, जे भारतासाठी क्रिकेट खेळे व BCCIचे उपाध्यक्ष होऊन गेले असे सन्माननीय खंडू रांगणेकर साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ट्रॉफीचं मानधन देण्यात आले. यांचं देखील आपण होर्डिंग पाहतोय.
जाऊया मॅच कडे. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या आक्रमणाला विशाल सकपाळ गोलंदाजी मार्कवर असेल. तीन षटक 24 धावा फलकावर. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर सफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंत सरळ बॅटने फटके चांगल्या प्रकारे खेळलाय समीर जगताप, परंतु ज्या वेळेस क्रॉस फायटेड फटके खेळण्याचा प्रयत्न केलाय, ज्यावेळेस इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केलाय, त्या वेळेस हा फलंदाज असफल ठरलाय. दरम्यान दीपक बांदल बेंडा याचं देखील इथं आगमन झालंय. बेंडा हे नाव प्रसिद्ध आहे संपूर्ण क्रिकेटमध्ये. अगदी आपण पाहिलं ना तर एक वेगळ्या नावाचा आणि वेगळ्या ताटणीचा फलंदाज सलामीला फलंदाजीसाठी बॅटिंग करताना पाहायला मिळतो. याचं देखील इथं आगमन झालंय. जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा 24 धावा फलकावर पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धावला विशालचा. अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. आपले आतापर्यंत 17 मिनिटं झालेली आहेत. पहिला चेंडू निर्धावलाय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा रिव्हर्सचा फटका देखील यशस्वी झालाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चाललाय डीप पॉइंट रिजन मध्ये, सीमारेषा पार, चौकार. अठ्ठावीस धावा फलकावर लागल्यात. या मॅच मध्ये जर तुम्हाला अधिकच्या धावा बनवायच्या असतील ना तर तुम्हाला 70 धावा ओलांडावी लागेल. कारण या मॅच मध्ये जर जिंकला तर सुपर 12 मध्ये दाखल होणार आहात. उर्वरित 54 चेंडूंमध्ये चांगला खेळ तुम्हाला करावा लागणार आहे. समीर जगताप 12 चेंडूंमध्ये 22 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. रवीच्या बॅटमधून 3 चेंडूंमध्ये केवळ एकेरी धाव आली आहे. रवी चाचपडत खेळतोय. विशालच्या या चेंडूवर आक्रमण पाहायला मिळालं. विशाल चेंज इन व्हेरिएशन करताना पाहायला मिळतो. लेंथ मध्ये व्हेरिएशन करताना पाहायला मिळतो. लाईन मध्ये व्हेरिएशन करताना पाहायला मिळतो. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता, त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर फेकून दिलाय. इनसाइड आउटचा फटका. चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. 6 धावांसाठी. नेत्र दीपक फटका. इनसाइड आउटचा फटका. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा फटका आहे. अगदी याच प्रकारे सुरेश रैना देखील फटकेबाजी करायचा. ज्या वेळेस स्पिनर गोलंदाजीसाठी यायचे ना त्या वेळेस असंच इनसाइड आउटचे फटके सुरेश रैनाच्या बॅटमधून देखील पाहायला मिळायचे. अगदी गौतम गंभीर देखील अशाच प्रकारचे चीप शॉट खेळायचा. 34 धावा फलकावर लागल्या. 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर JSKCC मुरगिरी संघ प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करतोय. विशालवर या मॅच मध्ये आक्रमण करण्यात आलंय. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय आणि इथे चेंडूना काटा बदलला आणि या क्षेत्ररक्षकाचा काटा तर या संपूर्ण मॅच मध्ये बदललाय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी चाललाय त्या ठिकाणी चेंडू चाललाय, कधी डावीकडे कधी उजवीकडे. आज तेजसचं खऱ्या अर्थाने कस आहे, कारण तेजस ज्या ठिकाणी चालला चेंडू त्याला फॉलो करतोय. आज खरं तर तेजसने सर्वाधिक जास्त क्षेत्ररक्षण केलंय या मॅच मध्ये, परंतु जितका चेंडू तुम्हाला फॉलो करतो तितके जास्त संधी तुमच्याकडे असते की तुमच्याकडे असणारी कलागुण दाखवण्याची. दरम्यान या चेंडूवर आल्यात 2 धावा. 4 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्यात विशालनं. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. चेंडू कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. SPL चा ब्रँडेड षटकार समीर जगतापच्या बॅट मधून. समीर जगताप इज ऑन फायर. 14 चेंडूंमध्ये 30 धावांची नेत्रदीपक खेळी, आक्रमक खेळी पाहायला मिळते आणि हा षटकार आलाय 36 धावांची खेळी. 15 चेंडू आणि 36 धावा समीर जगतापच्या बॅट मधून आल्यात. या स्पर्धेतलं आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का? कारण समीर जगताप चांगल्या लई मध्ये पाहायला मिळतोय, चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्वीट शीट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर रिजन. चांगले फटके पाहायला मिळतात. 360 डिग्री फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. तशाच प्रकारची बॅटिंग समीर जगतापनं केली आहे. चॉईस बॉल नाहीये समीर, आपलं लक्ष वेधेन. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. विशालच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्यात आले. 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आज लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू निर्धाव चाललाय. 4 षटकांची समाप्ती. 42 धावा धावफलकावर. 16 चेंडूंमध्ये 36 धावा समीर जगतापच्या बॅटमधून. काय मॅच चालली आहे. अगदी आपण पाहिलं ना तर JSKCC मुरगिरी संघाकडे देखील तितके चांगले फलंदाज आहेत. सिद्धांत आहे, विशाल आहे, सुद्धा आकाश मोरे हा देखील फलंदाज चांगला आहे. याच प्रकारचे फटके त्यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळू शकतात, कारण
एक चांगली बॅटिंग लाईनअप असणारा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारा संघ चेसिंग करताना पाहायला मिळेल. उर्वरित 12 चेंडूंमध्ये अधिकच्या धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. विशाल, नो मोर टीम मीटिंग प्लीज. आधीच आपण 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेतलेला आहे. 23 मिनिटं झालेली आहेत. तेवीस मिनिटं झालेली आहेत. विशाल, आपलं लक्ष जरूर वेधेल. नेक्स्ट बॉलवर आपण पाहतोय सूरज. इथं जर पाहिलं ना तर टॅक्टिक्स मध्ये बदल केलाय, प्लॅनिंग मध्ये बदल केलाय. सूरजने यादीचं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. त्याला दुसरं षटक टाळण्यासाठी प्राचारण करण्यात आलंय. मागच्या षटकामध्ये विशालचे आक्रमण करण्यात आलं, त्यामुळे विशाल कर्णधार असून देखील एका चांगल्या फॉर्मामध्ये असणाऱ्या लयमध्ये असणाऱ्या गोलंदाजाला गोलंदाजीचे आक्रमण प्राचारण करतोय. सूरज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. एका षटकामध्ये 5 धावा देऊन एक गडी बाद त्यानं केलाय. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय रवीला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे या मॅच मध्ये. 3 चेंडूंमध्ये केवळ एकदा त्याच्या बॅट मधून आली आहे. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. इथे स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खऱ्या अर्थानं विकेट सॅक्रिफाईस केलाय. कारण ज्या समीर जगतापचा फॉर्म आहे ना, त्या समीर जगतापसाठी विकेट सॅक्रिफाईस केला आणि गडी बाद झालाय. चेंडू निर्धाव बॅकफुटला जाऊन या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 5 चेंडू आणि केवळ एक धाव रवीच्या बॅट मधून आली आहे. कोंडरे साहेब बघा ना काय बॅटिंग करतोय. अशा प्रकारची बॅटिंग संघाला डुबवणारी आहे. आता खऱ्या अर्थानं या खऱ्या समुद्रामध्ये अडकलेल्या जर या नौकेला बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला ती नौका चांगल्या प्रकारे बाहेर घेऊन जावी लागेल. इथं नौका डुबवायचं काम करतोय रवी, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट हॉल घेतला. त्यानंतर संघासाठी कर्दनकाळ ठरतोय. 13 चेंडूंमध्ये 27 धावा देखील त्याच्या बॅट मधून आल्या. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता, त्याला पूल केलाय. तिथे खेळाडू आहे. हो खेळाडूकडून होते चूक. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. सरळ हातामध्ये आलेला झेल सोडलाय आणि इथे एकेरी धाव मिळतीये. हाफ ट्रॅकर होता, त्याला पूल करण्यात आला. उचलून फेकायचा होता. मैदानाच्या बाहेर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु हा प्रयत्न फसला आणि केवळ एक धाव आली आहे. एकूण 43 धावा धाव फलकावर लागल्यात. समीर जगताप. हा चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषा पलीकडे चौकार. बॅटची एज घेऊन देखील चेंडू सीमारेषा पार केलाय. किस्मत बहादुरों का साथ देतीये हे आपण म्हणतो ना, कारण या मॅच मध्ये आतापर्यंत 17 चेंडूंमध्ये 40 धावा समीरच्या बॅट मधून आल्यात आणि बॅटला जी एज लागली ना, आउटसाइड एज, ती देखील सीमारेषा पार केली आहे. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं आपण सातत्याने म्हणतो. समीर जगताप 17 चेंडू आणि 40 धावांवर बॅटिंग करतोय. 47 धावा धाव फलकावर लागल्यात. गोलंदाजीमध्ये सूरज आहे, ज्याने पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या. राईट वर विकेट गोलंदाजी करतोय. बॅटच्या रडार मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आपण पाहिलं ना तर काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. लांबच लांब फटका पाहायला मिळतोय. अगदी 80 मीटरचा षटकार. 46 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय समीर जगताप. संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण. 53 धावा धाव फलकावर लागल्यात. काय बॅटिंग करतोय. 4.5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धाव फलकावर. 53 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, बराच बाहेर. पंचांनी बघितलं, जज केलं आणि येस चेक. थर्ड अंपायर डिसिजन रेफर केलंय. सहस्त्र बुद्धेसर इन ऍक्शन पाहायला मिळतील. थर्ड अंपायरकडे डिसिजन रेफर केलंय. फलंदाज शफल झाला होता, परंतु त्यानंतर व्हाईट बॉल आहे. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. 54 धावा. 54 धावा धाव फलकावर लागल्यात.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. समीर येरुणकर, समीर जगताप. हा चेंडू बाउन्सी चेंडू पाहायला मिळाला. हेल्मेटवर जाऊन आदळलाय. कानाला ब्रश गेला, कानाला शिट्या वाजवत चेंडू चालला होता, परंतु इथे फलंदाजाला एक धाव मिळते. पंच बॅटकडे का? येस, एक धाव मिळाली आहे. 55 धावा धावफलकावर, 55 रन्स ऑन दी बोर्ड. समीर जगताप 47 धावांवर बॅटिंग करतोय. 19 चेंडू 47 धावा. संघाचा संघनायक लीडिंग फ्रॉम द फ्रंट पाहायला मिळतोय. टीम कॅप्टन. शेवटचं आणि अंतिमचं षटक बाकी आहे. अंतिमच्या षटकामध्ये अधिकच्या धावा कुटण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 55 धावा धावफलकावर लागल्यात. 55 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 5, 17 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. 3 षटकांमध्ये 24 धावा. नवीन गोलंदाज सतीश सत्या, राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचं षटक टाकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकांमध्ये 55 धावा. प्रति षटकामागे 11 धावांची धावगती सुरू आहे. सह्याद्री प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वामध्ये समीर जगतापचं अर्धशतक होईल का? हा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निर्धाव चाललाय. डॉट बॉल. दरम्यान थेट गुजरातहून मुंबईकडे पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी कौशिक गोगावले, आपला देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेमध्ये नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. डावकुऱ्या त्याचा बॅटर सह्याद्री प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा फायनलिस्ट उपविजेता संघ आदर्श 11 कामथे या संघाचा कर्णधार. रिव्हर्सचा फटका डीपमध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. तिथे मात्र जसा मासा पकडतात ना त्या प्रकारे मासे पकडण्याचा प्रयत्न केला गेला. कसा बसा चेंडूला पकडलाय आणि थ्रो करण्यात आलाय. तद्वार मात्र 2 धावा अर्जित करण्यात आल्यात. 57 धावा धावफलकावर लागल्यात. 57 रन्स ऑन दी बोर्ड. नदीमध्ये ज्याप्रमाणे मासे पकडले जातात त्याप्रकारे मैदानावर चेंडू पकडण्याचा प्रयत्न हा खेळाडूंकडून सातत्याने इनिंगमध्ये पाहायला मिळालाय. सातत्याने झेल सोडले गेलेत. सातत्याने मिसफिल्डिंग पाहायला मिळाले. 49 धावांवर समीर जगताप. हा देखील स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका 2 खेळाडूंच्या मध्ये. तिथे चांगलं सिलेक्शन, गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय. या खेळाडूला भेदून चाललाय चेंडू. सीमारेषा पार. चौकार. 53 धावांची खेळी आवडली असेल तर मैदानाच्या चहूबाजूनी या खेळाडूच्या या खेळीला अप्रिशिएशन केलं पाहिजे. खेळाडूला देखील विनंती असेल आपण बॅट आहे ना रेज करायची आहे, कारण अर्धशतक झळकावलंय. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल आपण ही क्षणचित्र टिपायची आहेत. 50 रन्स 22 बॉल्स. 4 षटकार 5 चौकार. 240च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केले समीर जगतापनं. $61 रन्स ऑन दी बोर्ड. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका पाहायला मिळाला होता. एक्स्ट्रा कव्हर रिझनला गॅप शॉट सिलेक्शन. हा फुल टॉस चेंडू. इथे देखील चांगला फटका. 2 खेळाडूंच्या मधून 1 बाउंड चेंडू. सीमारेषा पार. चौकार. 4 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात. समीर जगतापच्या बॅटमधून 57 धावा. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काय बॅटिंग करतोय. 65 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटच्या 2 चेंडूंवर किती धावा येतील, कारण एकीकडे आपण पाहिलं ना तर रवीच्या बॅटमधून 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा आल्यात आणि समीरच्या बॅटमधून 23 चेंडूंमध्ये 57 धावांची अफलातून खेळी पाहायला मिळाली. 2 चेंडू शिल्लक आहेत. मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन सह्याद्रीच्या सर्व संघांचं, आपण मैदानाच्या चहूबाजूंना स्वयंसेवकाची भूमिका बजावायची आहे, कारण चेंडू वारंवार बाहेर चालले ते चेंडू परत येत नाही आहेत. ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. जर वर्षाच्या 365 दिवस आयोजक तुमच्यासाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी मेहनत करत असतील ना, तर मैदानामध्ये आल्यानंतर तुमची देखील एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी आहे की जो मॅच बॉल आहे तो त्याचा परतावा करायचा आहे. खेळाडू जो मैदानामध्ये खेळतोय त्याच्या खेळाला दाद द्यायचे, टाळ्या वाजवायच्या आहेत, आरोळ्या करायच्या आहेत, खेळाडूंना सपोर्ट करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने या सह्याद्रीचा जो गौरव आहे तो संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कसा उंचावेल यासाठी आपण प्रयत्नशील राहिला हवं. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन की सह्याद्री प्रीमियर लीगच्या लिंकला आपण कॉपी करून आपल्या स्टेटसला सर्वांनी ठेवायची, ती लिंक शेअर करायची, जेणेकरून अधिकचे व्ह्यूअर्स ही स्पर्धा पाहतील आणि आयोजकांनी घेतलेली मेहनत, आयोजक या स्पर्धेसाठी काय काय प्रयत्न करतात ना ते संपूर्ण प्रेक्षक वर्गापर्यंत, दानशूर दात्यापर्यंत पोहोचेल, कारण प्रत्येकांना येणं मैदानामध्ये शक्य नाहीये. दरम्यान हा फुल टॉसचा चेंडू आहे, तिथे खेळाडू आहे, लो डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळालाय, झेल टिपलाय आणि समीर जगताप होतोय बाद. 57 धावांवर चांगली खेळी पाहायला मिळाली समीरच्या बॅटमधून. 24 चेंडूंमध्ये 57 धावा. खेळी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे या खेळीसाठी. समीर जगतापच्या फलंदाज क्रमांक 2 होतोय बाद.
रुपेश चिकणे बॅटिंग क्रीजवर पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू हवेमध्ये गेलाय. डिस्टन्स कमी. अगदी लॉंग लेगचा खेळाडू स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूवर अधिक वेगाने आल्या. तदवर मात्र 2 धावा अर्जित करण्यात आल्या आणि या 2 धावांनी धावाची समाप्ती होते 67 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी आपण पाहिलं ना तर ही स्पर्धा लाख मुलाची आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सह्याद्रीच्या स्वाभिमानाची आहे आणि यामध्ये प्रत्येक खेळाडू आपल्या टीमसाठी सर्व समर्पण देतोय. त्याचं उदाहरण आहे रुपेश चिकणे. आज सातत्याने पुणे विभागामध्ये धायरी विभागामध्ये संपूर्ण फर्ग्युसन कॉलेजच्या विभागामध्ये ज्या वेळेस क्रिकेट खेळतो ना तो प्रत्येक संघामध्ये ओपनिंगला सलामीला फलंदाजीसाठी येतो. परंतु या मॅचमध्ये 4थ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला. समीर जगताप सोबत तो सातत्याने ओपनिंग करताना पाहायला मिळालाय. परंतु यावेळेस ओपनिंगमध्ये बदल केला गेला. नंबर 3 ला रवीला प्रमोट करण्यात आलं. रवीकडून तरी कामगिरी चांगली झाली नसेल ना तरी रवी देखील एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. तो पुरागमन नक्कीच करेल आणि रुपेश चिकणे 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. हेच स्वतःच्या संघाला जर अधिक बलाढ्य करायचं असेल संघाच्या गरजेनुसार जर आपल्या बॅटिंगमध्ये चेंजेस करायचे असतील ना तर खेळाडूने आपापल्याला स्वतःला ऍडजस्ट करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते या मॅच मध्ये पाहायला मिळालं. पहिल्या डावाची समाप्ती झाली आहे. 67 धावा धावफलकावर लागल्यात. बनवायच्यात विजयासाठी 68 धावा. यानंतरचा टॉस केला जाईल. यानंतरची मॅच अर्थातच शेवटचा ग्रुप आहे आणि यामधील पहिली मॅच त्याचा टॉस केला जाईल. आपण टॉस बॉक्स मध्ये जोडले जाणार आहोत आपले मित्र आणि माझे कॉमेंटेटर मिस्टर सूरजजी मोरे यांच्यासोबत. आपण ऐकूया टॉस का बॉक्स येते. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला बॅटर चला बॅटर मैदानाच्या आत दाखल व्हा प्लीज. थोडीशी घाई करायची आहे मित्रांनो. सेकंड इनिंग
दुसरा डाव सुरू होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय जिथे 36 चेंडूमध्ये गरज असेल ती 68 धावांची. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होताना पाहायला भेटते. एका बाजूला जसे सिद्धांत तर दुसऱ्या बाजूला बॅटर आकाश ही जोडी मैदानाच्या स्ट्रायकिंगला आपण सिद्धांत मोरे याला पाहतोय. गोलंदाज मार्गावर समीर जगताप पहिल्या डावात त्याने अर्धशतक झळकावलं. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु एलिव्हेशन थोडंसं टायमिंग कमी पाहायला भेटलं. 2 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातो आणि फलंदाज मात्र नक्कीच सेफ असेल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धोका घेतला होता. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्यात. डबलने अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं गेलंय. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. नॉट आउट आहे बॅटर. सिद्धांत नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय. चेंडूला उडवला हवेत. रुपेश चिकणे चेंडूच्या खाली आणि मोठा झटका लागलाय तो संघाला. सिद्धांत बाद होऊन पण पाहतोय ना तर नक्कीच ह्या विकेटची गरज होती. सेलिब्रेशन पहा संपूर्ण संघाचं, कारण की रुपेशला माहिती आहे ही झेल अतिशय महत्वाची आहे. मोठा झटका लागलाय, सावरावा लागेल. आणि बॅटर मैदानाचा सूरज. सूरज या नावामध्ये नक्कीच जाज्वल्य आहे, प्रज्वलता आहे. एक नक्कीच सातत्याने सूरज या नावाचा उल्लेख जर केला गेला तर एक जाज्वल्यता, प्रज्वलता ज्या नावामध्ये पाहायला भेटले तेच नाव सूरज. चांगला चेंडू, भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटलाय. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू आणि 2च धावा हे समीकरण पाहायला भेटते. टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी, अद्वितीय कामगिरी. विकी चौरसिया तुमचं तर विशेष कौतुक असेल. नक्कीच अगदी प्रोफेशनल स्कोरर म्हटल्यानंतर प्रोफेशनल आउटफिट जपण्यास त्याने स्वतःला तेवढं मेंटेन ठेवलंय. अगदी साधा भोला असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला भेटतोय. पोलादपूरच्या बऱ्याच स्पर्धा तो सातत्याने करत असतो स्कोरिंगच्या भूमिकेत. या मैदानाच्या दिशेने नेक्स्ट बॉल. एवढा सरळ बॅटने स्ट्रेट हिट. चेंडू अडवला गेलाय, स्टॉप केलाय, पॉज केलाय, थांबवलाय. नक्कीच परंतु धावा कंप्लीट केल्या जातात त्या एका धावाने स्कोर कार्ड मात्र 5 चेंडू आणि 5 धावा. 63 धावांची अजूनही गरज आहे. शेवटचा चेंडू आहे. चला स्पीडअप काय घाई करा मित्रांनो. आकाश याच्यावर आता मात्र जबाबदारी वाढली. या जबाबदारीतून त्याला नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल.
हा चेंडू यष्टीमध्ये आपण पाहिलं यष्टीरक्षक नक्कीच बॅटची कट होती परंतु प्रयत्न चांगला होता. कमलेश जगताप याचा डाईव्ह केलंय. नक्कीच पहिलं षटक संपलंय. पहिलं षटका अखेर 6 धावा दावलकर पाहायला भेटतात. 6 ऑन दी स्कोर बोर्ड. चला स्पीडअप घ्या घाई करा. फिल्डिंग टीम चला कोणती टीम मीटिंग नकोय मित्रांनो प्लीज. टीम मीटिंग नकोय प्लीज मित्रांनो. नक्कीच अर्धा तास आपण अर्धा पाऊण तास आपण पाठीमागे आहोत मित्रांनो. प्लीज थोडीशी घाई करा विनंती असेल. नक्कीच कॅमेरामॅनच्या भूमिकेत आता आपण बुवा यांना पाहतोय. आदित्य बुवा गोलंदाजी मार्कवर रवी दाखल झालेत. टाइमावर आहे. पहिलं षटक संपुष्टात येण्यासाठी आपण पाहिलं तर 5 मिनिटं परफेक्ट. यावेळेस चांगला स्ट्रोक तिथे डीप इक्षा कव्हर रिझनच्या दिशेने चेंडूला स्टेअर केलं ढकलून दिलं परंतु चेंडूचा पाठलाग केला गेला आणि थांबवलं चेंडूला. ही विशेष बाब आपण म्हणू शकतो. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. यावेळेस आडवे बॅट नाही. वा काय फटका. चेंडूला पाठवलाय गरकड सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. चला चेंडू आणा तो उपलब्ध करा. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या संघाची 14-14 ऑन दी स्कोर बोर्ड. चला टॉस साठी यायचं आहे दोन्ही टीम्स. शेवटचा लॉट्स अनिलजी बांद्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉसच्या बॉक्स मध्ये आपल्याला अनुसर संदीप जावडे सर पाहिलं. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. वा देखणार चौक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वा यावेळेस बॅक टू बॅकचा तिसरा खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. लगातार 3 आलेत. वा काय बॅटिंग केली जाते मैदानात. वा क्या बात आहे. बॅटर आकाशच्या बॅट मधून मात्र आकाशाला बुक्की मारणारे षटकार येत आहेत. क्या बात आहे. अप्रतिम अद्वितीय. लगातार जे 3 आलेत. कमबॅक केलंय ते बॅटिंग टीमने. चला टॉस साठी यायचा. एका बाजूला शीर भैरवनाथ सडवली तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी फायटर अडावले. तेजस करंजे या पटकन. तेजस करंजे या टॉस साठी या पटकन. बॉल उपलब्ध करा कारण की एकच बॉल झालाय तो नवीन बॉल आहे. चला टॉस साठी यायचा. दोन्ही कॅप्टन्स आई गावदेवी फायटर अडावले विरुद्ध शीर भैरवनाथ सडवली. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीम लगेच आपण टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये क्या बात आहे. फटकाला जवाब अप्रतिम लाव जवाब फटका पाहायला मिळतोय. हवा के साथ साथ
घटा के संग अजून एक तडपदार आलेला षटकार. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आत केली जाते. स्कोर कार्ड 36 हवेत. अजून धावा झाल्यात 32. 32 झालेत. चला टॉस साठी या. तेजस करंजे पटकन या मित्रा. येणारे 24 बॉल आणि 36 धाव्यांची आवश्यकता अजून आपल्याला जरूर पाहायला मिळते. 24 बॉल आणि 36 धाव्यांची आवश्यकता. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय कंप्लीट झाली आणि बघा बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटक आपण पाहतोय कंप्लीट झालेले आहेत. येस 10 मिनिट्स मध्ये आपण पाहतो 2 ओव्हर कंप्लीटेड. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाज समीरला आपण पाहतोय. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आहे. वैयक्तिक आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आला. तेजस करंजे आपण कुठं असाल या पटकन. चला पाहुणे आले त्या ठिकाणी टॉस साठी. तेजस करंजे अनिलजी बंद्रे या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. एक महत्वपूर्ण मॅच अर्थात शेवटच्या लॉट्स मधील पहिली मॅच. एका बाजूला आई गावदेवी फायटर अडवले तर दुसऱ्या बाजूला शूर भैरवनाथ सडवली. एका बाजूला ऋषी जाधव तर दुसऱ्या बाजूला तेजस करंजे आपल्याला पाहायला भेटेल. अनिलजी बांद्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतीलच. हेड इज अ कॉल. आणि ऋषी टॉस आला काय निर्णय असेल. पहिलं क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग करायची आहे टीम अडवले. थँक्यू. ऑटो कॉमेंट बॉक्स. चला स्पीडअप करा. टायमर ऑन आहे. चालू असलेली मॅच ऑन गोईंग. वेळ घेऊ नका. येणारे 22 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समीर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदी एक चिके सिंगल कंप्लीट होत्या आणि बाईकच्या सुरुवाती एकदा मिळेल जरूर. स्कोर कार्डच्या दिशेने जिथे आपण पाहतोय धावा झाल्यात त्या 34. अजूनही 34 धावांची गरज. 21 चेंडू आणि 34 धावा. आकाशने काय बॅटिंग केले. 8 चेंडू मध्ये 27 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला भेटलेत. वा अप्रतिम. नेट बॉल समीरचा. यावेळेस साडा बॅटने जिथे पाहतोय एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 35. अजूनही 33 धावांची गरज. तुकाराम दादा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. फ्लिक केलाय. दिशा दिली चेंडूला. शॉर्ट फाईन लेग रिझनच्या दिशेने चेंडू आवडतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न नाही केला जाणार. एकच धाव. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. समीरचा हे षटक नक्कीच चांगल्या पद्धतीचं पाहायला भेटतंय. एक चेंडू शिल्लक असेल तो या षटकातील. सूरजच्या बॅटमधून अजूनही कोणता मोठा फटका पाहायला भेटलेला नाहीये. सरळ बॅटने जिथे स्वतःच्या फलद्रूमध्ये चेंडू अडवलाय आणि षटक क्रमांक 30 संपुष्टात येत असताना धावा आहेत त्या 36 अजूनही बनवायचे आहेत. 18 चेंडू मध्ये 32 धावांची. चला पाणी उपलब्ध करा. 2 मिनिटाचा आपण छोटासा ब्रेक घेतोय. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा खर्च केल्या होत्या त्या समीरने केवळ 6. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर रवी यांचं थोडंसं महागडं षटक पाहायला भेटलं. 26 धावा त्या षटकामध्ये पाहायला भेटल्या. नक्कीच
प्रॉपर टाइमवर आपण चाललोय सहस्त्रबुद्धे सर. 14 मिनिटामध्ये आपण 3 षटक कंप्लीट केलेत. तुमचा 1 मिनिट वाचवलाय सर. ओके जा. हा बघ ह्याला ना तू इकडे थँक्यू. चला या पटकन फिल्डिंग लावून घ्या पटकन. चला फिल्डिंग टीम. टाइम संपलाय. चला मित्रांनो प्लीज घाई करा विनंती असेल. चला समीर दा प्लीज फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला सर टायमिंग झालाय. अगदी योग्य कालावधीत आपल्याला ही स्पर्धा आजचा दिवस संपवायचा आहे. टायमर सेट आहे. चला चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होते गोलंदाज आराध्य. आराध्य आराध्य बघा पोरांची नावं कशी असतात. एकाचं नाव माझ्या एरियामध्ये होतं सुमन. सुमन नक्कीच. 18 चेंडूंनी गरज आहे ती. चला स्पीडअप घ्या. फिल्डिंग टीम वारंवार तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. प्लीज समीरदा थोडस घाई करा मित्रांनो. पहिला चेंडू यष्टीरक्षक चुका करतोय. लॉंग स्टॉप दिशेने चेंडू सीमा रेषा पार 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 पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार. आणि 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. ज्या 22च्या 4 धावा आहेत. 40 धावा अजूनही विजयासाठी आपण पाहतोय ना तर 28 धावांची गरज. 17 चेंडू आणि 28 धावा. नेक्स्ट बॉल लेगस्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा यष्टी रक्षक आपण पाहतोय ना तर चेंडू सोडतो. वाईट बॉल. अवांतर धाव संख्या. इट्स अ वाईट डिलिव्हरी. थँक्यू थँक्यू सर. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका सर. ऐकायचं आहे काही घेऊन जातात. यावेळेस बॅटचा रडार मध्ये आलाय. त्याला फेकून दिलाय दूर 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 दूर. लांब लचक षटकार. 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. पुढे ट्रॅव्हल होईल. पुढे पदक्रांत होईल. पुढे परावर्तित होईल. धाव संख्या होते संघाची 47. 47 धावा. आकाश चांगली फलंदाजी करतोय. ग्रामीण भागात सर अनुज सर. थँक्यू सर. अकरा चेंडू आणि 34 धावा. बॅटिंग करताना आकाश.
फुल टॉस पुन्हा एकदा वा यावेळेस चेंडू हवेत. वा वॉट अ झेल, अप्रतिम झेल, अद्वितीय, अति सुंदर, छान. चला बॅटर त्वरित मैदानाच्या दाखल व्हा. विशाल दाखल झालाय बॅटर मैदानाच्या आत. एकवीस धावांची गरज आहे. 21. अजूनही 21 धावांची गरज. 15 चेंडू आणि 21 धावा. विशाल आलाय. विशालकडे सुद्धा ती क्षमता आहे, ती ताकद आहे, तो मोठे फटके खेळू शकतो. परंतु इथे त्याला मात्र कॅल्क्युलेटिव्ह का इनिंग साकारावी लागेल. स्विच हिट केलाय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू, चेंडू निघून जातोय, सीमा रेषा पार, धावा भेटतील 4 4 4 चौकार. तानाजी चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. इन ऍक्शन असतील नेक्स्ट मॅच मध्ये. राज विसापूरकर ब्रँड आहे कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी संघाचा, तो सुद्धा सज्ज असेल नेक्स्ट मॅच साठी. सर्वच जण, ऋषी सुद्धा आहे. नक्कीच अशी दादा वाडकर आलेले काल दादा, नक्कीच त्यांच्या सुद्धा चर्चा झाली. हा प्रकार त्याच्यावर पुन्हा एकदा स्विच हिट, फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, चेंडू 1 बाउन्स. षटकार आहे. हे 1 बाउन्स आहे. अरे 1 बाउन्स आहे, तुमचं लक्ष कुठे आहे? चौकार आहे, चौकार. मी बघतोय, मला माहिती आहे 1 बाउन्स चौकार आहे. वन बाउन्स चौकार येतोय. थांबलाय बॉलर, त्याला माहिती आहे स्विच हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. 13 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. यावेळेस नक्कीच डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय, परंतु शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या, घाई करा आणि नंतर तयार राहायचं आहे सडावडी संघ. आपण फिल्डिंग साठी तयार राहायचं आहे. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाज मार्कवर 5वा षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल. कमलेश जगताप मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय. 12 चेंडू आणि 13 धावा. स्पीड घ्या, घाई करा मित्रांनो, पण बरेच पाठीमागे आहोत. बॅटने जिथे कार्पेटच्या साईडने चेंडू ट्राव्हल होतोय मिड विकेटला, जिथे 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या संघाची 56, 56. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साईडने ट्राव्हल होतोय. लॉंग ऑनला रुपेश चेंडूवर येतोय. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केली जाते. नेक्स्ट बॉल
आणि बॅटने बिग हिट, मोठा प्रहार, चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार, येतोय षटकार. वा, अप्रतिम. आता मात्र सामन्याचा विचार केला तर 63 धावा झाल्यात, 5 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 5 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा. यावेळेस फटका फसलाय, परंतु नक्कीच थोडस जीवनदान सुद्धा प्राप्त होताना पाहायला भेटतंय. क्षेत्ररक्षक दूर होता, प्लेअर दूर होता. एक धाव कंप्लीट. 64 धावा झाल्यात. विजयासाठी आता 4 धावांची गरज. यावेळेस बॅटचे रेडिंग एज, चेंडू हवेत, थेल पकडला जातोय. फलंदाज बाद झालाय तो विशाल. चला न्यू बॅटर त्वरित मैदानात दाखल व्हा. सागर. पहिल्या मॅचचा विचार केला ना तर 4 चेंडू मध्ये 4 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले होते. केवळ एका धावेने मॅच हरली होती. यावेळेस हा फटका येतोय. विनर ठरते या मॅचची, अर्थात संघ असेल मोरगिरी संघ. विनर टीम अर्थात मोरगिरी संघाचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच